जय शिवराय. शेतकरी मित्रांनो, मागची जी अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस शासनानं 8,500 रुपये हेक्टरी अनुदान दिलं होतं. त्यानंतर रब्बीसाठी 10,000 रुपये हे अनुदान दिलं होतं. आता ते आणखी बऱ्याच शेतकऱ्याच्या खात्यात आलेलं नाही, पण काही शेतकरी असे आहेत की त्याच्या खात्यामध्ये डबल आले आणि आता शासनाकडून त्याला नोटीस पाठवण्यात आली आणि हे जर पैसे भरले नाही तर तुमच्या 7/12वर बोजा नोंदवण्यात येईल असं त्या नोटीस मध्ये सांगितलेलं आहे. मग आता तिला नोटीस म्हणाव का धमकी म्हणाव हेच कळायला मार्ग नाही. आता एक तर लक्षात घ्या, शासनाकडून शेतकऱ्यांना पीक विमा वेळेवर मिळायला पाहिजे, तो मिळालेला नाही. जे काय अतिवृष्टीचं अनुदान होतं, रब्बीचं अनुदान होतं, बरेचसे शेतकरी आहेत आज त्याच्या खात्यावर हे अनुदान आलेलं नाही. आणि हे काही याच वर्षीच नाही म्हणित, 2022-23 ला अतिवृष्टी झाली त्याची बी काही जिल्ह्यात आलेलं नाही, पीक विम्याच्या बाबतीतही आलेलं नाही. आणि मग जे काही प्रशासनातले अधिकारी आहेत याच्याकडून चुकीनं हे शेतकऱ्यांच्या जर खात्यावर गेला असेल तर मला सांगा, शेतकरी काय ते जपून ठेवणार आहे का पैसे? बरं, शेतकऱ्याला माहिती आहे काय आपल्याला डबल आले का काय आलंय कसं आलंय? ते आल्यावर शेतकरी खर्चिणारच का नाही? आणि त्यानंतर जर त्या शेतकऱ्याला नोटीस आली, मग नोटीस आल्याच्या नंतर आता हे शेतकरी पहा, या शेतकऱ्याला अशा नोटीस आलेत, तुम्ही हे पैसे भरा, त्याच्यावर अकाउंट नंबर दिलाय आणि तुम्ही जर हे पैसे भरले नाही तर तुमच्या 7/12वर बोजा नोंदवण्यात येईल, अशी कार्यवाही करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. बरं, टायमाला खरंच शेतकऱ्याजवळ भरायला पैसे नसले तर मग त्याने काय ते आता 7/12वर बोजा करून घ्यायचा का? बरं, पीक कर्ज जरी घेतलं तर त्याचा बोजा 7/12वर येईन. बरं, रक्कम केवढी घे पहा तुम्ही. आता इकडे तुम्ही बघत असाल दुसऱ्या कामानं, रोडचं काम असेल, कुठे एखादं सभागृह बांधले, तिथं किती पैसे खाल्ले जात असतील. मग शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कमच केवढी गेली, ती नोटीस गिटीस सगळं तुम्हाला मी वाचून दाखवतो. मग नोटीस बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की एवढ्याशा पैशासाठी जर शेतकऱ्याला अशी नोटीस वजा धमकी दिल्या जात असेल तर त्या शेतकऱ्यानं वेळेवर पैसे नसले तर काय करावं, ही नोटीस बघून घ्या तुम्ही. ही नोटीस आहे तहसील कार्यालय गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. त्या शेतकऱ्याचं नाव आहे एकनाथ विनायक पवार. विषय आहे अतिरिक्त अनुदान वसूल करण्याबाबत. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास सादर करण्यात येते की श्री एकनाथ विनायक पवार, गावाचं नाव आहे कणकोरी असून आपली जमीन म्हणजे कणकोरी मधील गट नंबर 217-221 मध्ये दुबार अतिरिक्त दुबार अनुदान आपणास प्राप्त असल्याचे दिसून आलेले आहे. तरी आपण गट नंबर 217-221 मधील 4,080 रुपये पहा, अनुदान बी किती लय मोठे. मग इकडं कोट्यावधीचे रोडचे काम चलते, तिथं डांबर खाल्ल्या जाते, माती खाल्ल्या जाते, कुठं सभागृह बांधलं तिथं काय होतंय काय आता हे सगळ्या लोकांना माहिती. पण तरी 4,080 रुपये इतके अनुदान शासन खात्यात जमा करण्यात यावे, अन्यथा आपल्या मालमत्तेवर बोजा घेण्यात येईल व यापुढील नियमानुसार कारवाई करण्यात येईल असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता तिथं खाते नंबर हे सगळं खाली दिलेले आहेत, खाते नंबरचा तपशील. आता मला सांगा शेतकरी मित्रांनो, जर अशा गोष्टी होत असतील ज्या शेतकऱ्यांना गरज आहे, म्हणजे ज्यांचं अनुदान रखडलेले त्याला मिळणं आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या चुकामुळे काही शेतकऱ्यांना डबल जात असेल, हे होणं तरी योग्य आहे का? बरं, अनुदान काय लय मोठं नाही, 4,080 रुपये आणि त्याच्यासाठी त्या शेतकऱ्याच्या 7/12वर बोजा. आणि सरकारच सांगते जर पीक कर्ज घेतलं तर 2 लाख रुपये पर्यंत का 3 लाख रुपयापर्यंत 7/12वर बोजा सुद्धा घेतल्या जाणार नाही. मग आता अशा नोटीस आल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांनी काय करावं हेच कळायला मार्ग नाही. धन्यवाद.